तू बरं वाटतं तू? मला कसं तरी होतंय, गरगरतंय. हा, पाणी पी, तुला बरं वाटेल. उठ उठ. हे घे, हे घे. ये सावकाश सावकाश. देते ते. हे घे. हा, पाणी पी. हे घे बाळा, घे. मी ऑफिसला जातोय. हो, डबा तयार आहे. नाही नाही, डब्याचं काय नाही मला. मी ऑफिसला जातोय. मी सांगितलंय की हिला खायला दे, याचा अर्थ मीच दिलेली शिक्षा मीच विसरलोय असा होत नाही. मला जर कळलं ना, मी नसताना तू हिला भेटायला गेलीस, तुला माहेरी पाठवेल मी कायमची. आणि तुझ्या पोरीला तुझ्यापासून तोडणार मी कायमचं. लक्ष, मी चाललोय म्हटल्यावर कोणाला कळणार असं होणार नाही. कारण जाताना आईला आणि सीमा वहिनीला तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगून जाणार आहे. त्यामुळे शहाणपणा करायचा नाही. बरं वाटते? तुला भूक लागली का बाळा? मी ना वहिनीला तुझ्यासाठी नाश्ता बनवायला सांगितलंय. मी घेऊन येते. हा दादा तू थांबा, मी आणते. जा जा जा. पाणी प्यायचं अजून? ती बिहू कशी? ठीक आहे ना? हो वहिनी, ती ठीक आहे. अगं, मी मगाशी लॉक उघडून आत गेले ना, तेव्हा पिहू बेशुद्ध पडली होती. वहिनी वहिनी, अगं ती शुद्धीवर आलेली आहे. मी तिला पाणीही दिलं, तू नको टेन्शन घेऊ. सगळं नाही, मला माहित होतं असंच होणार आहे. काल रात्रीपासून एक अन्नाचं कण गेलं नाहीये माझ्या पोरीच्या पोटात. पिऊला भूक सहन होत नाही. रेवती, रेवती प्लीज प्लीज हळूच जाऊ, तिला बघू काय. नाही 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 वहिनी, अगं नेमका दादा आला ना तेवढ्यात, तर वाट लागेल. अगं परत तू पिहूला शिक्षा दिला का? नको ना असं करू. प्लीज एकदा बघ. वहिनी, ऐक ना, मी आहे ना वहिनी, मी घालेन तिला खाऊ. हा, तू मला फक्त देतेस का काहीतरी? हो, मी सँडविच करते, तुम्ही घेऊन जा. हा चल. वहिनी, मी काय मदत करू? हो, बटर काढा ना फ्रीज मधून. हा आणि सॉस आहे बघा तिकडे. घेते. प्लेट प्लेट. पिऊला ना कडा काढलेल्या आवडतात ब्रेडच्या. हे रेवती, एकच मिनिट. एवढं पिहूला द्याल. कोण तो हरी
पिऊला सगळं संपवायला सांगते. बाबांनी गैरसमज करून घेतलाय. मंदार मामाला सुद्धा माझी काळजी वाटते म्हणून त्याने मला फोन घेऊन दिला होता. आणि मी आई शपथ सांगते, ती प्रथमसारखं फोनवर गेम खेळत नाही, रील्स बघत नाही. जास्तीत जास्त वेळ माझा फोन बंद असतो. मला माहित नाहीये का बाळा, मला सगळं माहिती आहे. पण मग काकूने बाबांना असं उलट सुलट का सांगितलं? माझ्या चुकीची शिक्षा बाबांनी आईला दिली. मी बोललोय आविषयी. ओके, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक होणार आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, अनुवहिनीने तुझ्यासाठी नाश्ता पाठवलाय आणि ही चिठ्ठी सुद्धा. आईला त्रास होत असेल ना? माझ्याशी बोलता येत नाहीये, मला बघता येत नाहीये. तू ठीक आहेस हे कळल्यावर आईचा त्रास थोडा तरी कमी होईल. मग आता निमूटपणे हे खायचं. ओके, माय डिअर फ्रेंड्स, काय ना, आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला खूप हेल्पलेस वाटतं, एकाकी वाटतं. जसं की सगळं जग एका जागी थांबलंय आणि आपण खूप इच्छा असूनही काहीही करू शकत नाहीये. अँड यू नो व्हॉट, हीच भावना आपल्याला जास्त अगतिक करते. अगदी खरं आहे ग. आज मला एकदम हतबल झाल्यासारखं वाटतं. ना 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 ना, या सिच्युएशन मध्ये घाबरून तर अजिबातच जाऊ नका, कारण ही अगतिकताच तुम्हाला एखादी नवीन वाट दाखवू शकते. सगळे रस्ते बंद होतात तेव्हा धीर सोडायचा नाही, खचून जायचं नाही. आपल्या आतल्या शक्तीला साथ घालायची. काय ना, सगळं जग जरी तुमच्या विरुद्ध असलं ना, तरी तुमची हीच शक्ती तुमच्या नेहमी सोबत असते आणि ती असणार आहे. आणि जसं की मी नेहमीच सांगते, तोच खरा फायटर जो वादळात देखील खंबीरपणे उभा राहतो. सुटले जरी इतरांचे हात तरी सुटत नसते स्वतःची साथ. सो बी विथ योरसेल्फ ऑलवेज. मी माझ्या मुलांसाठी खंबीरपणे उभी राहणार. गुड गर्ल. आत्या, आईने पण काही खाल्लं नसेल ना? तू प्लीज तिला खायला लावशील, प्लीज. हो, मी अनुवहिनीलाही सांगेन खा म्हणून. खुश? बरं, आता आराम करायचा, कसलीही काळजी करायची नाही. मी इथे आहे तुझ्यासोबत. ओके, दादा तू जा ऑफिसला. अरे मी थांबते इथे. हे अगं नाही रेवती,
आज बऱ्याच दिवसानंतर पहिला दिवस आहे तुझा ऑफिसमध्ये. तू जा ऑफिसमध्ये, मी थांबतो इकडे. हो दादा, बऱ्याच दिवसांमधला हाही एक दिवस. तू जा, मी थांबेन इकडे. मी काळजी घेईन पिऊची, ठीक आहे? तू ऐक माझं. अरे दादा खरंच एक मिनिट तुम्ही दोघंही जा ऑफिसला ना, बरं वाटतंय. लंच अवर्स मध्ये घरी फोन करून विचारा. जा तुम्ही. तू नक्की काळजी घेशील ना तुझी? बरं, मी तुझ्यासाठी अजून काहीतरी खायला आणून ठेवते, ते तू खा. हा? नाही मला काही नकोय. पिहू, खरंच नकोय. तू जा. आता एक मिनिट. बाबांनी आम्हाला एकमेकींशी बोलायला मनाई केली, पण लिहायला नाही ना. आम्ही एकमेकींशी असं बोलूच शकतो. स्मार्ट गर्ल. आराम कर. खाल्लं का तिने? सगळं संपवलं. हे बघ. आणि वहिनी, आता तूही खायचं आहे सा. पिहूनी प्रॉमिस घेतलंय माझ्याकडनं की वहिनीलाही खाऊ घालायचं म्हणून. आणि हे बघ काय तुझ्यासाठी. भरलं माझं पोट. थँक्यू रेवती. थँक्यू काय अनु वहिनी? माझ्यावर वाईट वेळ आली होती तेव्हा तू आणि पिहू खंबीरपणे माझ्या मागे उभे होता. आणि पिहू, तिने तर इनफॅक्ट कौस्तुभचा खरा चेहरा समोर आणला. इतकं तर मी करूच शकते ना तुमच्या दोघींसाठी.
कसं वाटतं? आईशी बोलायचं नाही, आईचं तोंड पण बघायचं नाही. माझ्यावरच्या रागाने आतल्यात खतखतत असेल ना तुला? बिचारी माझी पुतणी. तुझ्या अंगात ताप आहे? हो, का रात्रीपासून कसं तरी होतंय. होणारच ना, उलट बोललीस ना मला, म्हणून देवाने शिक्षा केली तुला. बरं बाबा, ठीक आहे, मोठ्या मनाने माफ केलं मी तुला. बोल, काय करू मी तुझ्यासाठी? बोल ना बाळा. आईला सांग मला डोकेदुखीची गोळी हवी आहे. हे एवढं सोडून बोलायचं पिलू? काकू प्लीज, मला कसं तरी होत आहे. हे जाऊन जर मी तिला सांगितलं ना, तर ती आत्ता इथे धावत पळत येईल आणि मग ते भाऊजी मला ओरडतील, मला शिक्षा करतील. तुमच्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी भाऊजींनी मला दिली आहे. नाही, जाता जाता पण ते सांगून गेलेत मला की तुझ्यावर नजर ठेव म्हणून. मी यातलं काही करणार नाहीये. प्लीज काकू, प्लीज. प्लीज काकू, प्लीज. पिहू, पिहू तू तू ठीक आहेस ना बाळा? काही हवंय का बाळा? पिहू, तू ठीक आहेस ना? पिहू, मी बाहेर जाते. तुम्ही आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुझ्या बाबांना जाऊन ना उलट सुलट सांगेन तुझ्या आईबद्दल. ऐक माझं, मग बाबा अशी जबराट शिक्षा करते मी तुझ्या आईला. ऐक पिऊ, आरडाओरडा करायचा आहे की इथे शांत बसायचं आहे? शांत बसा अशीच. इथे काय करतेस? तुम्ही मुलांच्या खोलीत काय करत होता? तुझ्याच मुलीची विचारपूस करायला गेले होते. मी काय झालं? पिहू ठीक आहे ना? पहिली मला आवाज येत होता तिचा, ती मला हात मारत होती का? हात झाला असेल तुला. पिहूला काही नकोय, जात. नाही बहिणी, मला किल्ली द्या ना. सॉरी. खरं तर ना अजिबात सॉरी ती. साडी अजिबात देणार नाही मी तुला. वहिनी असं करू नका. मला पिहूच्या खोलीची किल्ली द्या ना प्लीज प्लीज. मी हात जोडते तुमच्यासमोर. वहिनी तुम्ही माझ्याशी कसंही वागा, मला चालेल. माझ्या पिहूला का त्रास देता तुम्ही? काय हे बरं तुझं चोराच्या उलट्या बोंबा? तुझ्या मुलीची स्वतः जाऊन मी आता विचारपूस केली तरी माझ्यावरच काय आरोप करतेस? सांगितलं ना तू, ठीक आहे. तर तुझा माझ्यावर विश्वास नाही, त्याला मी काय करू शकते? विश्वास ठेव. पिहू ठीक आहे, आणि काही झालं ना, काहीही झालं तर मी काही तुला आज जाऊ देत नसते.
भाऊजीला समजलं ना मला ओरडतील ते काय आज जाऊ द्या. वहिनी प्लीज प्लीज मी हात जोडते तुमच्यासमोर माझं किल्ली द्या प्लीज. हो तर पाया पडते तू प्लीज प्लीज. नाक घासलंस ना तरी काही उपयोग होणार नाही. तुमच्यावर लक्ष ठेवून एकतर मी हैराण झाले. कशाला वैताग आणतेस सांगितलं ना जा इथून. प्लीज प्लीज वहिनी प्लीज मला चालू द्या वहिनी. जाय. वहिनी पिहू 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 मला तू रडू नकोस हं. मी आले मी येते आत. अनु अजूनही वेळ गेली नाहीये इथून जा. मी आले मी येते आत. हा मी तुला भेटायला. तुला एकदा सांगितल्याला कळत नाही. वहिनी सोड. थांब. वहिनी सोड. इथून जा. किती वहिनी असं करू नका. भाऊजींना कळलं ना तुझी काही खैर नाही. वहिनी प्लीज ऐका माझं मला आत जाऊ द्या. माझं बाळ बोलवत आहे मला. नाही जाऊ. तुम्ही बाजूला व्हा ना. तुम्हाला कळत नाही. अनु पिहू पिहू अनु मी परत एकदा सांगते जा इथून. पिहू तू असं ऐकणार नाहीस. भाऊजीला सगळं सांगणार आहे मी. अनु इथून जा. अनु तुला शेवटचं सांगते अजूनही वेळ गेली नाहीये. थांबव हे सगळं. सीमा बघतेस काय अभिला फोन लाव. हॅलो तुझा ताप आहे. हा? तू बस बस बस. येऊ तू आराम कर. मी औषध आणते तुझ्यासाठी. पण कालपासून कसं तरी होतंय. डोकं जड झालंय. अंग दुखतंय. हे काय नाटकं लावली आहेत का? दिवसभर या रूम मध्ये बसून आहेस अंग दुखायला. एवढी मोठी कामाचे काय ओझे उचललेस का तू? हा येऊ दे अविला. दोघींना घराच्या बाहेर नाही काढलं ना तर नावाची दुर्गाच नाही मी. तुम्हाला काय हवं ते मी माझ्या मुलीची ढाल बनून उभी राहणार. बाळा तू नको काळजी करूस. हा मी औषध देते तुला. रडणं थांबव. हा आई पण बाबांना कळलं तर नको नको. कळलंच आहे. भाऊजी आता घरीच यायला निघाले. इकडे बघ इकडे इकडे बघ. कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना आता बाळा. आले ना मी. हा रडणं थांब रडणं थांब. बाबांनी तुला शिक्षा केली तर? मी ना तुझ्यासाठी वाटेल ती शिक्षा सहन करायला तयार आहे. हा तू आता आराम कर आणि रडू नकोस. आराम कर. मी ना आधी तुझा ताप चेक करते. हा आता भाऊजी आले ना की बरोबर दोघीने सरळ करते. ताप बघते तुझा. हा थर्मोमीटर आणते. मी आहे. मी इकडेच आहे.
शांत हो. हा, आले आले. जिभेच्या खाली धर. रडू नकोस, रडू नकोस. पिहू, ताप आहे बाळा तुला. मी लगेच गेले आणि लगेच आले. हा नाही नाही, मी आहे ना, मी आहे ना. डोळपूस, डोळपूस. रडू नकोस आणि कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. शांत राहा. मी लगेच आले बाळा. आले, आले. स्वप्नांचे माझ्या गावा जिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात माझे नाव ओळखीच्या गर्दीत मलाच मी शोधते फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग